पेट्रोल संपलेलं आहे का, डिझेल संपलेलं आहे का, सगळे पेट्रोल पंप बंद का होत आहेत? मोटरसायकलमध्ये फक्त 200चं पेट्रोल टाकण्यास परवानगी राहील आणि 4 व्हीलरमध्ये 2000 रुपयाचं पेट्रोल टाकण्याची मुभा राहील. पेट्रोलचा स्टॉक संपलेला आहे, कुठं कुठं डिझेलचा स्टॉक संपलेला आहे, कुठं कुठं गव्हर्नमेंटचा रिझर्व्ह कोटा ठेवलेले आहे. पण इतकी गर्दी असल्यामुळं आता प्रशासन म्हणते आमच्या तुम्ही रिझर्व्ह कोटा ठेवा. शिवगाळ करतात, पद्धतशीर करतात. आमच्या एवढीच रिक्वेस्ट आहे की प्रशासनानं जे बी नियम आहे, जे बी केलेले आहे त्यांना उभं राहून आम्हाला सिक्युरिटी द्यावा. आणि ही परिस्थिती आम्ही हाताळू शकत नाही. ही परिस्थिती प्रशासनाला आम्हाला सिक्युरिटी द्यावा. चालता पंप जर आपण बंद केलं, गव्हर्नमेंटनं प्रशासनानं लेटर काढलेलं आहे की बाबा तुम्ही इतकं रिझर्व्ह कोटा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ठेवा लागेल. नमस्कार मित्रांनो, मी थोड्या वेळापूर्वी फेसबुक लाईव्ह करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. लक्ष्मीचंद बेचरदास या पेट्रोल पंपावर मी होतो. तिथं किती हैदोस घातला होता सगळ्या लोकांनी, कारण की परिस्थिती तशी झाली होती. सगळे लोक हे तीव्र त्यांच्या प्रतिक्रिया झाल्याचं कारण नव्हतं एकच की पेट्रोल संपलेलं आहे का, डिझेल संपलेलं आहे का, सगळे पेट्रोल पंप बंद का होत आहेत. त्याच्यामुळं आता काय नेमकी परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी मी तवरावला पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत इंदरचंद तवरावला त्यांच्याकडे आलेलो आहे माहिती जाणून घेण्यासाठी की नेमकी कशी परिस्थिती आहे. त्याच्यातच मला एक ॲड करून हे सांगायचं की प्रशासनाने आता वराती मागून घोडे नाचवायला सुरुवात केलेली आहे. इकडं सगळं काही ठप्प झालेलं असताना आता पत्रक काढतात आहे अशी बातमी समोर येते की मोटरसायकलमध्ये फक्त 200चं पेट्रोल टाकण्यास परवानगी राहील आणि 4 व्हीलरमध्ये 2000 रुपयाचं पेट्रोल टाकण्याची मुभा राहील. परंतु जी परिस्थिती सध्या आहे ती सुरळीत करण्यासाठी कोणतं नियोजन करण्यात येतं आहे? एकीकडं ऑल इज वेल म्हणण्यात येतं आहे प्रशासनामार्फत की कुठेही तुटवडा नाही. मग ही सगळी जी ही कोणत्या एका पेट्रोल पंपावर झालेली परिस्थिती नाही, पूर्ण अख्ख्या जालन्यामध्ये हीच प्रत्येक पेट्रोल पंपावर परिस्थिती आहे. सगळे पेट्रोल पंप सध्या स्थितीला बंद पडलेले आहे. अशी भयंकर परिस्थिती आहे की सगळेच पेट्रोल पंप बंद झालेले. नेमकी काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की ग्राहक जे आहे ज्याची कॅपॅसिटी डेली 50 रुपयाची आहे तो 500 रुपयाचा टाकू राहिला. ज्या कारवाची डेली कॅपॅसिटी 500 रुपये पेट्रोल टाकायचे तो 2000चा टाकू राहिला. आणि असं म्हणायला गेलं तर ते उलटंच आपल्यावर बोंबाबोंब करतात, शिवगाळ करतात, पद्धतशीर करतात. आमच्या एवढीच रिक्वेस्ट आहे की प्रशासनानं जे बी नियम आहे, जे बी केलेले आहे त्यांना उभं राहून आम्हाला सिक्युरिटी द्यावा आणि स्वतः उभं राहून ग्राहकाला ती समजूत काढून त्यांना टाकायला लावा. जसं आता स्टॉक किती आहे, कारण की सगळेच पेट्रोल पंप जवळपास मी तुमच्या पेट्रोल पंपावर जाऊन आलो, लाईट बंद होते. तिथं जवळपास 3 पेट्रोल पंप आहे त्या भागामध्ये. दुसरीकडे सगळे पेट्रोल पंप बंद का झालेले? स्टॉक संपलेला आहे का? हां, पेट्रोलचा स्टॉक संपलेला आहे, कुठं कुठं डिझेलचा स्टॉक संपलेला आहे, कुठं कुठं गव्हर्नमेंटचा रिझर्व्ह कोटा ठेवलेले आहे. पण इतकी गर्दी असल्यामुळं आता प्रशासन म्हणते आमच्या तुम्ही रिझर्व्ह कोटा ठेवा. इतकी गर्दी असल्यामुळं त्यांचा रिझर्व्ह कोटा कसा करता येईल? लोक अंगावर धावून येतात, शिवगाळ करतात, पद्धतशीर करतात, जे नाही मनातून तोंडातून आल्यावर बोलतात. त्यांना किती समजून सांगितलं की नाही आता आमच्याकडे गव्हर्नमेंट कोटाच राहिलेले आहेत. त्यांच्या जे बी नियमाप्रमाणे त्यांना आम्हाला ऑर्डर दिलेले 1500 लिटर पेट्रोल किंवा डिझेल किंवा 3000 हे ठेवण्याकरता आमच्याकडं कोणतेही सिक्युरिटी नाही आहे की आम्ही चालता पंप बंद करून टाकावं. जोर लोक ते पंप हे खाली होत नाही तोर लोक त्याच्यानंतर ते पंप एअर धरून घेतो, मग त्याच्यात आमची परेशानी जाते. आता जसं आपला मुख्य पुरवठा कुठून होतो? मनमाड पाणेवाडी डेपोतून. आमचा मुख्य पुरवठा पाणेवाडी मनमाड डेपोतून होतो. जसं पाणेवाडी डेपोतून आता जे टँकर येतात ते जसं सगळे जालन्याच्या पेट्रोल पंपात जवळपास स्टॉक संपलेला, पुरवठा संपलेला आहे, तर पुढचे टँकर कधी येण्याची चान्सेस आहेत? टँकर तर जसं त्यांच्याकडे रश असतं, ज्याच्याकडे त्याचे नंबर असते, त्यांच्याकडे जे जे हे बुकिंग केलेली असते त्या हिशोबानं ते पटापट काढतात. पण त्याला यायला बी तर 7-8 तास लागतात जालन्याला यायला. जसं आता काही वेगळ्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहे का टँकर पाठवण्याच्या पूर्वी? अशी काही सूत्रांनी माहिती दिली ती आम्हाला की आता वेगवेगळ्या अटी द्या, ॲडव्हान्स द्या किंवा ईदचं कारण होतं, सुट्ट्याचं कारण होतं. याच्यात सुट्ट्याचं कारण आलेलं आहे. बाकी तो पेमेंटचा ॲडव्हान्स करावंच लागतं. पेमेंटला पहिले पेमेंट मारा, नंतर तुमची गाडी निघते त्या हिशोबानं. तर काही काही पंपावाल्याकडे अडचण असते. असं एखाद दिवस मागं पुढं होत असेल तर एखाद दिवस गाडी मागं पुढे येते, पण पेमेंटचा ॲडव्हान्स द्यावा कंपनीचा रूलच आहे. जसं आता जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात येतं आहे की एका मोटरसायकलमध्ये 2 व्हीलरमध्ये 200चंच जास्तीत जास्त पेट्रोल टाकावं आणि 4 व्हीलरमध्ये 2000चं आणि बॉटल कॅनमध्ये देऊ नये. तर ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळणार तुम्ही? ही परिस्थिती आम्ही हाताळू शकत नाही. ही परिस्थिती प्रशासनाला आम्हाला सिक्युरिटी द्यावा. 4 कॉन्स्टेबल म्हणा किंवा 4 त्यांचे माणसं म्हणा उभं राहून त्यांना आमच्या समक्ष उभं राहावं. प्रशासनाला स्वतः कळत आहे की कॅनमध्ये देऊ नका, बॉटलमध्ये देऊ नका. पण तिथं स्पॉटला जर तुम्ही येऊन पाहत असाल तर पंप चालणं मुश्किल आहे.
बॉटलवाले कॅनवाले हे मा बहिणीवर शिवाळ करतात, पद्धतशीर करतात. अर्धे द्या 50चा, द्या 100चा, 200 असं गेलं असं फिरत येतो आपण. बाकीचे माग गाडीवाले राहतात ते बिचारे परेशान होऊन जातात. पण काही दादागिरी, काही धचिंग, काही असं तर पंपवाल्याला काही नाही. जेव्हा लोक सेक्युरिटी देत नाही, जेव्हा लोक हे लोक आम्हाला उभं राहून 2-2ची लाईन लावित नाही, तो लोक हे सुरक्षित टाकू देत नाही, तो लोक पब्लिक सुधारणार नाही. जसं आता तुम्ही म्हणताय की गव्हर्नमेंटसाठी एक रिझर्व्ह कोटा ठेवायला पाहिजे, परंतु परिस्थिती अशी आहे की सामान्य नागरिकाला आज पेट्रोल डिझेल भेटणं मुश्किल झालं, जे दैनंदिन गरजेचं आहे. तर मग ते साठवून ठेवण्यासाठी जे गव्हर्नमेंट रिझर्व्ह कोटा आहे ते अडचणी येतात का? बिलकुल अडचणी. ती पब्लिक सुधरूच येत नाही. चालता पंप जर आपण बंद केलं, गव्हर्नमेंटनं प्रशासनानं लेटर काढलेलं आहे की बाबा तुम्ही इतकं रिझर्व्ह कोटा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. पण एकदा पब्लिक वाढल्याच्या नंतर चालता पंप बंद करता येत नाही. जर त्या पब्लिकला बनायला गेलो कस्टमरला की बाबा आता पेट्रोल संपलं, ते म्हणतो नाही संपलं, तर आम्ही त्याला म्हणतो बाबा रिझर्व्ह कोटा गव्हर्नमेंटचा प्रशासनाचा राहिलेला ते आम्हाला काही माहीत नाही, तुम्ही तुमचा पंप आम्हाला टाका. आता या दुविधामध्ये आम्ही पेट्रोल पंपवाले दुविधामध्ये आलेले आहेत. उद्या जर रिझर्व्ह कोटा समजा आम्ही नाही ठेवलं, उद्या प्रशासनाचं काही समजा एखादा चिठ्ठी लेटर आलं की बाबा तुम्ही याला एवढं टाका, त्याला तेवढं टाका, और जर आमच्याकडे स्टॉक नसल्यावर ते आमच्यावर तर बेनच आहे, ते आमच्यावर केसेस करतील. ह्याकरता कोण जबाबदार? ह्याकरता रिस्क कोण घेणार? प्रशासन. तर याकरता प्रशासन आम्हाला सिक्युरिटी घ्यावं, आमचा स्टॉक पाहावा, आमचा स्टॉक चेक करावा, आमचा जेवढं संपलं तुमचा स्टॉक ठेवून घ्या, बाकीच्या तुम्ही क्लिअर चेक करा, पुरं रजिस्टर चेक करा तुम्ही किंवा किती स्टॉक ठेवलं, किती काय आहे काय नाही म्हणून. यावर तुम्हाला कळेल. त्या हिशोबानं आमच्यावर जे आलेले अंकुश ते कमी होतील आणि आमच्यावर जे बाइंड आहे त्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. जसं आता आपलं पेट्रोल पंप आहे, आपल्या पेट्रोल पंपावर उद्या कधी साठा अवेलेबल होणार, किती होणार आहे आणि किती दिवसांचा तुम्ही ऑर्डर देऊन टाकलेला आहे? जसं उद्या आपल्याकडे टँकर येणार आहे, 6,000 लिटर पेट्रोल, 6,000 लिटर डिझेल. आता उद्या जर पहा बाकीचे पंप चालू होते की नाही होते, रश वाढलं तर त्याला जास्तीत जास्त 5-6 तास बी लागणार नाहीत, लोक उभं राहतील ना. आता सरकारनं प्रशासनानं नियम काढला की 200 आणि 2,000च्या वर देऊ नका, तर मग त्या हिशोबानं दिवसभर चालतील. मग एकाच पंपावर गर्दी राहते, दुसऱ्या पंपावर राहते. दुसरी गोष्ट, माणूस इतका वैतागून जातो की लोक पैसे देत्या वेळेस झटका देऊन चालले जाते, त्याच्यात तो बिचारा गरीब माणूस DSM मरून जातो. धन्यवाद काका सगळी माहिती दिल्याबद्दल. जे हे होते इंदरचंद तवरावला पेट्रोल पंपाचे मालक आहेत. त्यांनी सगळी माहिती आपल्यासोबत शेअर केली. जसं त्यांनी म्हटलं आहे ना की पानेवाडी डेपो जिथून सगळीकडे पुरवठा होतो मनमाडवरून, तिथून टँकर अजून आलेले नाही. जालन्यातील जवळपास सगळ्या पेट्रोल पंपाचा साठा आता संपलेला आहे. उद्या येण्याचे चान्सेस आहेत टँकर. परंतु जसं जिल्हा प्रशासनाचं जे भोंगळ कारभार म्हणायला हरकत नाही, जे नियोजनची पद्धत आहे, इतकं स्टॉक संपल्यानंतर त्यांनी आता सर्क्युलर काढलं आहे की एका मोटरसायकलमध्ये 200चं पेट्रोल जास्तीत जास्त आणि 4 व्हीलरमध्ये 2,000चं पेट्रोल बाटल्यामध्ये देऊ नका किंवा कॅनीमध्ये देऊ नका. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये फेसबुक लाईव्हमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे गर्दा होतो, तर एका पेट्रोल पंप चालकावर देखील कसा प्रेशर येतो. तिथं त्यांनी आपले कर्मचारी ठेवायला पाहिजे, जेणेकरून या सगळ्या नियमाची अंमलबजावणी करता येईल. आणि मेन, जर तुमच्याकडे इतकं पुरवठा आहे तर हे ट्रान्सपोर्टेशन सुरळीत का करता येत नाही आहे? एकामागून एक लवकरात लवकर टँकर का पाठवण्यात येत नाही आहे? लोकांमध्ये जे आता आपण अफवा म्हणू किंवा ते पॅनिक झालेले, ते जे संतप्त झालेले, त्या भावना थांबवण्यासाठी तुम्ही समोर येऊन सांगत का नाही आहे की आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे, तुम्ही जितकं भरायचं तितकं भरा? एकीकडं ह्याच्यावरून असंच अंदाज लावायला हरकत नाही की खरंच वर देखील स्टॉक हा मर्यादित आहे किंवा संपलेला आहे. नेमकं जिल्हा प्रशासन याच्यावर आता भूमिका काय घेतं हे सगळं बघण्यासारखं राहील. पेट्रोलचा तुटवडा झालेला आहे, गडबड करू नका, जेवढं लागेल तेवढंच वापरा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल. दुसरी बात